बॅक साठी आपण जे लॅट पुल डाऊनचा सेट मारतो, तुम्ही पण हा फॉर्म यूज करताय का? मी बघा हात किती लांब पकडलेत आणि खाली रॉड ओढताना पूर्णपणे खाली झुकते, पाठीची मुवमेंट जास्त होते आणि फुल रेंज नाही भेटत आणि रॉड पूर्ण खाली येतो. तर लॅट पुल डाऊन साठी चा करेक्ट फॉर्म मी तुम्हाला आज सांगतो. तुम्ही व्हिडिओ स्किप नका करू, शेवटपर्यंत बघा. हात पकडताना नॉर्मली लॅट पुल डाऊनला जो रॉड असतो ना, तो हलकासा बेंड असतो एका पोझिशनला. तर त्याच्यावर बरोबर पकडायचं. पाय खालच्या पॅड मध्ये परफेक्ट लॉक झाले पाहिजे. पुढे सरकून बसायचं, चिटकून बसायचं त्याला. वेट तुम्ही सुरुवातीला कमी लावा, नंतर हळूहळू इन्क्रीज करा. चेस्ट अप ठेवायची आणि अप्पर चेस्ट पर्यंत खाली ओढायचं. खाली ओढल्यानंतर 1 सेकंडचा होल्ड ठेवायचा आणि परत सोडायचं. तुमची बॉडीचे पोश्चर अप डाऊन नाही झाली पाहिजे, म्हणजे सोडताना अशी पुढे, मारताना पाठीमागे असं नाही झालं पाहिजे. तुमची पोझिशन एकाच ह्याला लॉक करा. थोडीफार 19-20 झाली तरी चालेल, म्हणजे थोडीफार मुवमेंट झाली तर काय अडचण नाही येणार, पण जास्त मुवमेंट होऊ देऊ नका. आणि खाली खेचताना थोडं फास्ट खेचा आणि सोडताना स्लो सोडा. ओढताना ब्रीद इन करायचं आणि सोडताना ब्रीद आउट करायचं. आणि सोडताना तुम्ही जेवढं कंट्रोल न सोडाल तेवढं तुमच्या लॅट वरती प्रेशर पडेल आणि तुमचं मसल माइंड कनेक्शन पण चांगलं होईल. ह्याचे तुम्ही 4 सेट मारा आणि रेप्स 15 ते 20 मध्ये ठेवा आणि वेट कमी पासून जास्त पर्यंत जाऊ शकता. सुरुवातीला कमी घ्या, नंतर हळूहळू हळूहळू करत इन्क्रीज करा. पण एक लक्षात ठेवा, कंट्रोल असणं खूप महत्वाचं आहे. कंट्रोलमुळेच तुमचं मसल माइंड कनेक्शन चांगलं होईल आणि